नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता हा आपल्या लक्ष्मण अलगुलेचा ट्रॅक्टर आहे. त्यांनी जो नवीन व्यवसाय चालू केला होता त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला. हे आयशर कंपनीचा ट्रॅक्टर आहे. 28 HP 4 व्हील ड्राईव्हमध्ये. हे साहित्य जे आहे आपण त्यांच्याकडूनच घेतलं होतं शोरूमवाल्याकडून. त्याचा तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण रिव्ह्यू बघितलेला आहे की आपण त्याची टेस्टिंग वगैरे केली होती. त्यांचा व्हिडिओ पण आपण टाकला होता की ट्रॅक्टरची कॅपॅसिटी वगैरे कशी आहे. त्याप्रमाणे आपले मोठे बंधू सुधाकर बेंबडे यांच्या शेतामध्ये आपण ट्रायल पण घेतलं होतं. ट्रायल एकदम खतरनाक रिव्ह्यू आहे का. क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता, एक नंबर आहे. त्यानंतर आपण रिव्हर्स फॉरवर्डमध्ये पण बघितलं, दोन्ही साईडने लावून चेक केलं की सरी वगैरे एक नंबर पडते आणि त्याच्यामध्ये क्वालिटी एक नंबर आहे. त्यानंतर आपण बसलो, ट्रॅक्टर चालवलं. आपल्याला ट्रॅक्टरमधला तर तेवढा अनुभव नाही, पण कसं आहे, क्वालिटी वगैरे एक नंबर आहे. मॅशिवचं कंपनीचं रोटर पण आहे. ते सर्व पाहिल्यानंतर आपण आलो होतो शोरूमला. ह्याआधी पण एक दोनदा आलो होतो. सरनं म्हणले या, खूप दिवसानंतर भेट पण नाही. चाकूरला गेलो होतो कामानिमित्त. मग सरच्या एक ऑफिसचा एक व्हिडिओ घेतला. सरचं जे ऑफिस आहे आपलं चाकूरमध्ये HP पेट्रोल पंप आहे त्याच्याजवळच ऑफिस आहे. किसान ट्रॅक्टर्स म्हणून आयशर कंपनीचं शोरूम आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे ट्रॅक्टर छोट्यापासून मोठ्यापर्यंत भेटतात. त्यानंतर सध्या पेरणीचं काम चालू आहे, त्यामुळे पेरणी यंत्र वगैरे आहेत. त्यांचं बघू शकता सुसज्ज असं ऑफिस आहे. ऑफिसमध्ये इथं मेकॅनिकलसाठी सेपरेट रूम आहे, मागे गॅरेज पण आहे. त्यानंतर त्यांची एक छोटीशी कॅबिन आहे इथं. त्या कॅबिनमध्ये सर वगैरे बसतात. इथं बघू शकता आपल्यासोबत पण दुसरे एक कस्टमर आले होते. त्यांचं डील चालू होतं. हे किसान ट्रॅक्टर्स या फोटोमध्ये बघू शकता, सर्व HP मध्ये ट्रॅक्टर अवेलेबल आहेत. आणि हे मॅनेजर एका कस्टमरला डील करत होते. चांगल्या प्रकारे समजावून सांगत होते की हा ट्रॅक्टर का घ्यायचा. त्यानंतर ट्रॅक्टरची क्वालिटी खरंच सरनं सांगितली तशी एक नंबर आहे. मित्रांनो, कुणाला जरी ट्रॅक्टर लागला तरी नक्की सर संग संपर्क साधा. यांच्यापाशी 24 HP पासून पार 55-60 HP पर्यंत ट्रॅक्टर आहेत. ट्रॅक्टरची बिल्ड क्वालिटी आणि सर्व्हिस एक नंबर आहे. कारण आपण वापरलाय म्हणून सांगतो. सरचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो. जर कुणाला आपल्याला लागलं, चाकूर तालुक्याचे सर्व एजन्सी त्यांच्याकडेच आहे, तर नक्की संपर्क साधा. धन्यवाद.